सवर्ण आरक्षण विधेयक जे आहे ते लोकसभेत यावेळेला मंजूर झालेलं आहे आणि बहुमताने मंजूर झाल्याचं आपण पाहतोय। पॉलिटिकल एडिटर आशिष जाधव आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। आशिष जी, आपण पाहिलं की कशा प्रकारे डिस्प्ले बोर्डवरती स्पष्टपणे दिसतंय 326 पैकी 323 मतं जी आहे ती देखील मिळालेली आहे। विशाल, अण्णाद्रमुक आणि एमआयएम हे दोन पक्ष असे आहेत की ज्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आणि विरोधही केला या विधेयकाला। प्रत्यक्षात काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्येच नक्कीच आपल्याकडे मी पुन्हा एकदा येतो। लोकसभा अध्यक्ष यावेळेला बोलतात। जे डिनर पार्लियामेंट्री अफेयर मिनिस्टर बिल्कुल माननीय सदस्यगण, 16वीं लोकसभा का 16वां सत्र जो 11 दिसंबर 2018 को आरंभ हुआ था, आज समाप्त हो रहा है। इस सत्र के दौरान हमने 17 बैठकें की जो 46 घंटे से भी ज़्यादा चली। इस सत्र के दौरान महत्वपूर्ण वित्तीय, विधायी और अन्य कार्य निपटाए गए। वर्ष 2018-19 के दूसरे बैच के लिए अनुदानों की अनुपूरक मांगों पर 2 घंटे 36 मिनट तक चर्चा हुई और तत्पश्चात इन्हें मतदान के लिए रखा गया और संबंधित विनियोग विधेयक पारित किया गया। वर्तमान सत्र के दौरान 12 सरकारी विधेयक पुनर्स्थापित किए गए। कुल मिलाकर 16 विधेयक पारित किए गए कुछ महत्वपूर्ण विधेयक इस प्रकार है: द ट्रांसजेंडर पर्सन्स प्रोटेक्शन ऑफ राइट्स बिल 2018, द सरोगेसी रेगुलेशन बिल 2018, द कंज्यूमर प्रोटेक्शन बिल 2018, द नेशनल ट्रस्ट फॉर वेलफेअर ऑफ। आणि आशिष सर, तुम्ही यावेळेला सांगत होतात की कशा प्रकारे या ठिकाणी हे बिल जे आहे ते मंजूर करण्यात आले आहे। विशाल, हे जे विधेयक होतं, घटना दुरुस्ती विधेयक, सवर्ण आरक्षण विधेयक, याला फक्त अण्णाद्रमुक आणि एमआयएमनी विरोध केला। बरोबर, त्यांनी बहिष्कार घातला, पण त्याचबरोबर विरोधी बाकावरच्या बहुतेक सदस्यांनी सुद्धा बहिष्कार केलेला होता। एकतर निवडणुकीच्या तोंडावरती हा निर्णय होतोय म्हणून सुद्धा अनेकांना असं वाटतंय की यामधल्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण जर का झाल्या नाहीत तर मग न्यायालयात त्याला आव्हान मिळेल का, हा निर्णय न्यायालयात टिकला पाहिजे। पण अरुण जेटली जे देशाचे अर्थमंत्री आहेत आणि निष्णात कायदेतज्ञ सुद्धा आहेत, सुप्रीम कोर्टाचे निष्णात वकील आहेत, त्यांनी काही बाबी स्पष्ट केलेल्या आहेत। त्या म्हणजे एकतर लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ही संसदेची मंजुरी असेल, त्यानंतर 50% राज्यांच्या विधिमंडळाची संमती हवी, ही जी अट आहे ती इथे लागू होत नाही। कारण याआधी 15.5 कलम 15.5 मध्ये जेव्हा आपण दुरुस्ती केली होती, आरक्षणामध्ये बढतीचं जे विधेयक होतं, त्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या वेळेस सुद्धा संसदेची मंजुरी ही इनफ होती, त्याला 50% राज्यांच्या विधिमंडळाच्या संमतीची गरज भासली नाही आणि तो निर्णय सुप्रीम कोर्टानं सुद्धा तो ग्राह्य मानला, त्याला कुठलीही आडकाठी घेतली नाही, त्यानं टिकाव धरला। तसंच आताही आहे, आपण ज्या पद्धतीनं घटना दुरुस्ती करतोय त्याला सुद्धा लोकसभा आणि राज्यसभेची मंजुरी ही पुरेशी आहे असं अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आज लोकसभेत हे विधेयक मंजूर झालेलं आहे। 1 दिवसांनी राज्यसभेची मुदत वाढवण्यात आलेली आहे, उद्या राज्यसभेत मांडलं जाईल, तिथंही चर्चा होईल आणि तिथंही ते मंजूर होईल। अशा पद्धतीनं हा निर्णय जो मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक आहे हा अंमलात येतोय। पण पुन्हा एकदा भारतीय राज्यघटनेनं अनेक अधिकार सर्वांनाच दिलेले आहेत, त्यामुळे कायद्याचं आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्याचं जे एक अस्त्र आहे ते अनेकांकडे आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाची सुद्धा लढाई लढावी लागते का, आणि जर का त्याला आव्हान दिलं गेलं तर तिथं हा कायदा टिकला पाहिजे, हे एका अर्थानं खूप महत्त्वाचं आहे। पण आज लोकसभेमध्ये बहुमताने हा मंजूर झालेला आहे विधेयक आणि उद्या राज्यसभेमध्ये सुद्धा बहुमतानंच ते मंजूर होणार आहे। कारण कोणत्याही पक्षाला आता या क्षणी जेव्हा 2 महिन्यावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे, मतांचा जोगवा हा जनतेकडे मागायचा आहे, अशा वेळी आरक्षणासारख्या गंभीर विषयाला कोणीही विरोध करून नख लावणार नाहीये। बरोबर, हे जे विधेयक आहे, हा जो निर्णय आहे, हा जरी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय असेल तरी त्यांना, सर्व विरोधकांना, काँग्रेस सकट सर्वांना त्याला पाठिंबा द्यावा लागतोय आणि हेच पॉलिटिकल कंपल्शन जेव्हा आपण म्हणतो हे दिसतं आणि त्याच वेळी मोदी सरकारची इच्छाशक्ती सुद्धा दिसलेली आहे। नक्कीच, धन्यवाद आशिषजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी। तर आपण पाहिलं की कशा प्रकारे आज जे आहे ते विधेयक मांडण्यात आलेलं आहे आणि बहुमतानं मंजूरही करण्यात आलेलं आहे।